हे बघा हळदीने आपलं दार मी असं सजवलेलं आहे आणि इथं रांगोळी काढली, एडीवाकडी काढली आणि त्याच्यात फुलं. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज दसरा आहे म्हणून आम्हाला सुट्टी नाही, गांधी जयंती आहे म्हणून आम्हाला सुट्टी आहे. तर आम्ही आज घरी आहोत. आता मी फ्रेश वगैरे झाले, आता तोरण बनवायचे. रात्री फुलं आंब्याचे पानं ते आणले होते आणि बाकीचं अर्ध सामान राहिले आणायचं पूजेचे वगैरे. तर माझे मिस्टर गेलेत खाली आणायला सामान बिल्डिंगच्या खाली. तर बघूत आल्यावर आजचं दिवसभराचं रुटीन काय काय. आणि आज पुरणपोळी बनवायची बरं का. पुरणपोळी आम्हाला आवडत नाही जास्त गोड खायला, पण सण आहे, सणासुदीचं नाट कशाला जाऊ द्यायचं. माझी आई म्हणते नाट जाऊ द्यायचं नाही, मग त्यासाठी थोडंसं घालायचं. एक पोळी जरी झाला तर बस. आणि आमटी भात आणि पापडं भजी आपल्याला जे करू वाटेल ते करणार. उशीर झालंय, आज सुट्टी म्हणल्यावर आमचं असंच असतं, निवांत आराम असतं. आता गेले तेच पूजेचं सामान आणायला. बघूत आता आल्याच्या नंतरची प्रोसेस. तर आता मला तोरण बनवायचं, त्याआधी मी इकडे डाळ घातली शिजवायला. हे बघा आपलं कुकरला आता डाळ शिजते, तोपर्यंत आता मी तोरण बनवून घेते. हे बघा आंब्याचे पानं आणि फुलं, आपल्या झेंडूचे फुलं, हे आता तोरण झाले. आता बांधायचं आहे. पुढे जाण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आता बघा माझे मिस्टर तोरण बांधत आहेत. तोरण बांधून झालं आणि रांगोळी पण काढून झाली. आता मी जे हळद असते ना आपली पूजेची हळद देवाची, ते हळद घेतली वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये गुलाबजल आणि गोमूत्र टाकले. कारण मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपली हळद पूजेची घ्यायची, त्याच्यात गुलाबजल गोमूत्र टाकायचं आणि आपलं जे अत्तर पण टाकायचं, हे पण सांगितलं होतं. पण मी अत्तर टाकलेलं नाही आणि व्हिडिओमध्ये सांगितलं होतं असं करण्याने, त्याच्यामुळे घर आपलं जे आहे ना शुद्ध होतं आणि पवित्र राहतं, मन समाधान म्हणून मी केलं, बाकी काही नाही. मला माहिती नव्हतं कसं करायचं असतं. मी ज्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं ना तसंच केलं. पुन्हा दाराला आपल्या चौकटीला हळद कुंकू वगैरे लावलं, झेंडूची फुलं ठेवली आणि नंतर रांगोळी काढली. मला काय जास्त रांगोळी, तर आता मी रांगोळी काढल्या. मला काही रांगोळी येत नाही, तरी पण दाखवते मी कशी काढल्या रांगोळी. हे बघा हळदीने आपलं दार मी असं सजवलेलं आहे आणि इथं रांगोळी काढली, एडीवाकडी काढली आणि त्याच्यात फुलं आहेत ना आपल्या झेंडूची फुलं, ते टाकले. आणि तोरण पण एडेवाकडंच झालंय, पण हरकत नाही, झालंय बांधले. करणं याला महत्त्व आहे, कसं केलं ह्याला महत्त्व नाही, बरोबर ना. करणं याला महत्त्व आहे, कसं केलं काय केलं ह्याला काही महत्त्व नाही. त्याच्यामुळं आपण एडवाकडं कसं तरी केलंय. आता डाळ शिजून तयार आहे. आता बघू डाळ शिजले का नाही ते. मला तर वाटते शिजले, पण बहुत आता शिजले का नाही ते. तर आता आपली डाळ शिजले आणि त्याचं पुरण पण बनवून तयार आहे. हे बघा पुरण झालंय. आता ह्याला रगडून घ्यायचं. पुढे जाण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आता आपली डाळ शिजली आहे, त्याचं आता पुरण करायचं आहे. आता मी तोपर्यंत त्याचं पुरण बनवून घेते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.